UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये रात्री वर्षावर तासभर बैठक। 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपद शिंदेंच्या वाट्याला जाणार, सूत्रांची माहिती। हिवाळी अधिवेशनाआधी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। 16 तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन। माहिती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। मार्कडवाडीमधून शरद पवारांचा ईव्हीएम हटावचा नारा। जुन्या पद्धतीनं मतदान घ्या, तालुक्यातील सर्व गावात ठराव पारित करा। मार्कडवाडीतून शरद पवार यांचं आवाहन। शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी संयमानं पराभव स्वीकारावा। ईव्हीएम विरोधातील पवारांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांचे प्रतिनिधी मॉकपोल वेळी उपस्थित होते। मॉकपोल सर्टिफिकेटसह पोलिंग एजंटची सही घेतली। बॅलेट पेपरवर निवडणूक का होऊ दिली नाही यावर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात धाव। सर्व पराभूत आज याचिका दाखल करणार, सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनाही भेटणार। परवानगी नसतानाही बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठाम। मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी केल्याची माहिती। बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाच्या उदय सामंतांसह आणखी 2 नेते बेळगावला जाणार। सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समितीशी चर्चा करणार। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार। आज अधिकृत घोषणा केली जाणार। नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये दारू विरोधात लढणाऱ्या महिलांचा मोठा विजय। बॅलेट पेपरवर घेतलेल्या मतदानामध्ये महिलांना 612 मतं। असोदमधील गावकऱ्यांचा जल्लोष। कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातून 2 वेळा अहमदाबाद ते थिवीपर्यंत विशेष गाडी धावणार। ख्रिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय। हेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपल्यामुळे मुंबईतील किमान तापमानामध्ये घट होण्यास सुरुवात। पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानामध्ये अजून घट होण्याचा अंदाज। बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात युवा जगज्जेता बनण्याच्या दिशेनं भारताच्या गुकेशचं भक्कम पाऊल। जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या 11व्या डावात चीनच्या डिंगवर मात। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर बिटकॉईनची किंमत पहिल्यांदाच $1,00,000 वर। भारतीय चलनानुसार एका बिटकॉईनची किंमत 86.11 रुपयांवर। भारतामध्ये थेट परकीय गुंतवणुकीमध्ये एप्रिल 2000 ते सप्टेंबर 2024 दरम्यान गुंतवणूक $1,000 अब्ज पार। डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडची माहिती। सिरियातील स्थानिक बंडखोरांचा राजधानी दमास्कसवर ताबा। राष्ट्रपती बशर अल असद देश सोडून पळाले। बंडखोरांकडून सत्ता सोपवण्यात पंतप्रधान तयार, विद्रोही सैन्याचा दावा। सिरियातील बंडाळीनंतर असद यांच्या राष्ट्रपती भवनात नागरिकांकडून लुटालूट। कैद्यांनाही विद्रोही सैन्यानं मुक्त केल्याचा व्हिडिओ समोर। बंडखोर गटाकडून हवेत गोळीबार करत जल्लोष साजरा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।